Very good morning to all students. We are discussing about environmental management, chapter number 9 of class 9th, chapter number 9, that is environmental management. त्यामध्ये आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं वेस्टच्या टाइप्स बघितल्यात, बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स कोणत्या असतात. वेस्ट सॉलिड वेस्ट कोणतं होतं आणि वेट वेस्ट कोणतं होतं, गार्बेज, ते बघितलं आपण. आता आपल्याला बघायचं आहे पुढचा पॉईंट आपल्याला दिला आहे हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. ओके, त्याच्या इफेक्ट्स काय असतात त्याचे पाहूया आपण. हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला, राईट डाऊन द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट. तर यामध्ये हार्मफुल इफेक्ट्स तुम्हाला लिहायचे असतात. तर त्यामध्ये फर्स्ट इफेक्ट जो असेल तो सगळ्यात पहिल्यांदा कोणावरती पडतो. इफेक्ट्स सॉलिड वेस्ट इफेक्ट्स ऑन बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीचा अर्थ काय आहे की वी हॅव इन्फिनाईट नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑन आवर प्लॅनेट. तर त्या सगळ्या ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्समध्ये जे जैवविविधता आहे, विविध प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, दॅट इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी. बायो मीन्स लिव्हिंग, डायव्हर्सिटी मीन्स दॅट इज व्हॅरिएशन्स. ओके, विविधता. तर त्याच्यामध्ये हे होतं, यांच्यावरती पहिल्यांदा परिणाम पडतो सॉलिड वेस्टचा. म्हणजे त्यांना काही प्लांट्सना त्याचा प्रॉब्लेम, जसं की सॉईल पोल्युटेड होत आहे, या सगळ्या बेसिक म्हटल्यानंतर ह्याचा सगळ्यात अल्टिमेट परिणाम जो आहे तो बायोडायव्हर्सिटीवरती होतो. याच्यानंतर आहे बॅड ओडर. इट क्रिएट्स बॅड ओडर ऑफ वेस्ट. आता जर आपण कधी एखाद्या उकिरड्यापासून गेलोत किंवा गटर आहे, नाली आहे, त्याच्या आसपास जरी तुम्ही गेलात किंवा तिथं तुम्हाला त्याच्या आसपासच नाही तर आजूबाजूचा एरिया आहे, सराउंडिंग जो आहे तो कसा बॅड ओडर असतो, स्मेल तिथं खूप खराब येतो. दॅट इज कॉल्ड बॅड ओडर, अनप्लीझंट ओडर आपण त्याला म्हणू. याच्यानंतर काय होतं, हे कशामुळे होतं, ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ टॉक्झिक गॅसेस. प्रोडक्शन ऑफ टॉक्झिक गॅसेस. टॉक्झिक गॅसेसचं प्रोडक्शन होतं या वेस्टमध्ये, सॉलिड वेस्टमध्ये. हे पण आहे याचा इफेक्ट. याच्यानंतर आपल्याला सांगता येतं डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी. डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी. सॉरी ब्युटी. जे काही आपल्याकडं नेचर आहे, सौंदर्य आहे नेचरचं, त्याचं डिग्रेडेशन होतं ड्यू टू द ॲक्युम्युलेशन ऑफ सॉलिड वेस्ट. ओके, हे होत असतं. याच्यानंतर आपल्याला असं दिसून येतं पोल्युशन्स होतात, बऱ्याचशा पोल्युशन्स होतील. आता पोल्युशनमध्ये आपण पाहिलं होतं कोणतं पोल्युशन होईल, मागच्या वर्षी पाहिलं आहे आपण. जर या टॉक्झिक गॅसेस वगैरे रिलीज केल्या जातील तर
त्याला म्हणू एअर पोल्युशन होईल. हे सॉलिड वेस्ट जिथं ज्या लँडमध्ये आहे, जिथल्या सरफेसवरती आहे जमिनीच्या, तिथली सॉईल पोल्युटेड होईल. म्हणजे आपण म्हणू पोल्युशनचा प्रकार एक सॉईल पोल्युशन होईल. वॉटर पोल्युशन पण होतं यानं, वॉटर पोल्युशन पण होत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस पण होतात आपल्याला, विविध टाईपच्या डिसीज म्हणू आपण. त्याला कसं म्हणता येईल, स्प्रेडिंग ऑफ डिसीजेस, स्प्रेडिंग ऑफ डिसीजेस, राईट, हे पण होतं. तर ही सगळी काही कारणं आहेत, इफेक्ट्स आहेत आपल्यावरती होणाऱ्या ड्यू टू द हार्मफुल सॉलिड वेस्ट. हार्मफुल इफेक्ट जे आहेत त्या या सॉलिड वेस्टच्या या आहेत 1 2 3 4 5 6 7 8. इतक्या तरी आपल्याला हे जाणवतीलच. बायोडायव्हर्सिटीवरती परिणाम पडणार, बॅड ओडर येईल, त्या ठिकाणी आपण थांबू पण शकणार नाही, श्वास देखील घेणार नाही. प्रोडक्शन ऑफ टॉक्झिक गॅसेस होईल, त्याच्यामुळं बरेचशा एअर पोल्युशन होणारच आहे. त्याच्यानंतर डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी, एखाद्या नेचर आहे, तलाव असेल त्याच्या बाजूला नेऊन जर आपण सॉलिड वेस्ट जमा करू लागलो तर तिथली नॅचरल ब्युटी जाईल, नष्ट होऊन. सॉईल पोल्युटेड होईल, ते पण होणारच आहे. आणि पाण्यामध्ये टाकलं तर पाणी पोल्युटेड होईल. मग या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेस क्रिएट करण्यामध्ये होणार आहे. तर आपल्याला व्हाय द नेसेसरी ऑफ टू मॅनेज धिस सॉलिड वेस्ट, म्हणजे याची गरज का पडणार आहे, काय आपल्याला याची आवश्यकता आहे की आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेज का करावा लागतो, हे आपण बघूया. काय म्हणता येईल आपल्याला, नेसेसिटी ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ओके, काय गरज आहे आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेज करण्याची हे आपण पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा काय कशासाठी गरज आहे, टू प्रिव्हेंट दी एन्व्हायरमेंटल पोल्युशन. एन्व्हायरमेंटल पोल्युशन सगळ्यात महत्त्वाचं, पोल्युशन न होऊन देणं हेच आपलं पहिला टार्गेट असतो आणि त्याच्यासाठीच आपल्याला याची गरज आहे. अँड टू कीप क्लीन सराउंडिंग, आपला जो परिसर आहे आजूबाजूचा तो क्लीन ठेवणं हे आपला उद्देश असतो. हा एक आहे पहिला जे गरज आहे, आपल्याला पहिली गरज का आहे या वेस्ट मॅनेजमेंटची, तर हा आहे आपला पहिला म्हणजे गरजेचा पॉईंट. त्याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल सॉलिड वेस्टला जर आपण मॅनेजमेंट व्यवस्थापन केलं व्यवस्थित, किंवा आपण बऱ्याचशा अशा वेस्ट आहेत जे खूप यूजफुल असतात पण त्याच्यापासून आपण काही त्याचा वापर करत नाही, उगीचच फेकून देतो आहे. तर त्याचा जर फर्टिलायझर प्रोडक्शनसाठी जर उपयोग केला, प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर, तर याचा फायदा काय होतो, पहिल्यांदा म्हणू आपण टू प्रोड्यूस द फर्टिलायझर्स, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणू, which creates opportunities
वर्क टू पीपल, जे बेरोजगार आहेत किंवा त्यांना कामं नाहीत, अशा लोकांना आपण जर हे प्रोडक्शन कंपनीमध्ये आपलं जिथं प्रोडक्शन करतो आहे आपण हे बायोलॉजिकल फर्टिलायझर्स, तिथं आपण त्यांना जॉब देऊ शकतो. तिथं ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट होतात, त्यांना नोकरी मिळू शकते. आणि सोबतच आपल्याला ह्या फर्टिलायझर्स, केमिकल फर्टिलायझर्सच्या ऐवजी आपल्याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स मिळतील. आणि त्याचा फायदा काय होणार आहे की आपल्या सॉईलमध्ये जे केमिकल पोल्युटंट्स आपण ॲड करतो विथ द हेल्प ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, तर या गोष्टी ज्या आहेत त्या इथं होणार नाहीत. हा एक आपल्याला फायदा आहे, म्हणून हे गरजेचं आहे. याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, थर्ड कशासाठी लागतो तर टू रिड्यूस स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता जर आपण काय केलं आहे की या वेस्टचं मॅनेजमेंट करू लागलो, आपण बघतोय की पेपर बनवण्यासाठी आपण पानं, झाडाची पानं, केळीची पानं, म्हणजे बऱ्याचशा वूड्सचा वगैरे जे आहेत ते यूज करत असतो पेपर याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये. आपण जर या वेस्ट पडलेल्या जे मटेरियल्स आहेत यांचं मॅनेजमेंट करून जर त्याचा परत यूज करू लागलो तर याच्यावरचा नॅचरल रिसोर्सवरचा तणाव कमी होईल. स्ट्रेनचा अर्थ होतो तणाव, त्याच्यावरती जास्त बर्डन पडणार नाही, प्रेशर येणार नाही. दॅट इज कॉल्ड स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस, टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस. याच्यानंतर आपल्याला काय करता येतं, इम्प्रूव्ह हेल्थ अँड टू इम्प्रूव्ह हेल्थ. ओबियसली जर तुम्ही एन्व्हायरमेंट स्वच्छ ठेवता याचं मॅनेजमेंट करून वेस्टचं, तर हेल्थ तर इम्प्रूव्ह होणारच, सोबतच काय होईल अँड काय म्हणता येईल आपल्याला, क्वालिटी ऑफ जगण्याची जी आपली पद्धत आहे ती चेंज होईल. आणि सोबतच आपली लाईफस्टाईल चेंज होतील, क्वालिटी ऑफ लाईफ पण बदलून जाईल. म्हणजे कसं, आपली क्वालिटी म्हणजे जर आपण वेस्ट पोल्युशन होऊ देत नाही, वेस्ट मॅनेजमेंट करतो आहे, तर आपलं थोडंसं लाईफस्पॅन पण थोडंसं वाढेल, स्वच्छ वातावरण असेल, हवा स्वच्छ मिळेल. जे फूड प्रोडक्शन आहे, इकोसिस्टीममधली फूड चेन जर व्यवस्थित स्वच्छ असेल, क्लीन असेल, तर आपल्या लाईफस्टाईलवरती, क्वालिटीवरती पण त्याचा परिणाम पडतो. सो दीज आर द सम नेसेसिटीज फॉर द वेस्ट मॅनेजमेंट. तर या गोष्टीच्या गरजेसाठी आपल्याला या वेस्टचं मॅनेजमेंट करणं खूप आवश्यक आहे. ओके. आणि याच्यामध्ये अजून एक ॲड करू शकता, टू मेंटेन, सगळ्यात महत्त्वाचं, टू मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलेन्स. हे खूप महत्त्वाचं आहे. एन्व्हायरमेंटल बॅलेन्स टिकून ठेवणं हे अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण आपण एन्व्हायरमेंटल बॅलेन्स ठेवला व्यवस्थित, एवढ्याच नेचरमध्ये ऑक्सिजनचा लेवल मेंटेन ठेवला, CO2चा लेवल त्या रेंजमध्ये, रेशोमध्ये ठेवलं, तर ते सगळ्या गोष्टी तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही आधी हा वेस्ट काढाल एन्व्हायरमेंटमधून. ओके. सो दीज आर द नेसेसिटीज फॉर वेस्ट मॅनेजमेंट. How can we manage the waste which is do not affect on environment? आता वेस्ट मॅनेजमेंटच्या पद्धती आपण म्हणू की जर समजा आपल्याला विचार आला की वेस्ट मॅनेजमेंट तर करायचं आहे, आपल्याला जर हा वेस्ट कचरा खूप जमा केला आहे तुम्ही, आणि याला जर समजा आपण म्हणतोय की याला जाळून टाकलं, ओके, आपण त्याला जाळलं, फायर म्हणजे जे आग लागल्यासारखं आपण मोठंसं कचऱ्याचा एक ढिगार रचवला, त्याच्यावर आग लावून दिली, तर काय होणार, वेस्ट तर जातोय हे आपल्याला दिसतंय,
पण त्या वेस्टमधून बरेचसे पोल्युटंट्स बाहेर जात आहेत. पोल्युटंट्स बाहेर जाणं म्हणजे ते जातील कुठं? बाहेर जाऊन ते जाणार आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये. ॲटमॉस्फिअरमध्ये आहे आपला O2, म्हणजे आपल्यासाठी गरजेची हवा आहे. तर त्या हवेचं पोल्युशन, त्याला दूषित करण्याचं काम ते स्मोक करतं जिथं तुम्ही तो वेस्ट जाळताय. सो दॅट मेथड्स आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट. So we have to use those technique which are eco-friendly. Eco-friendly means त्यांचं इकोसिस्टीमवरती कुठलाच परिणाम होणार नाही, उलट चांगला परिणाम होईल, पण वाईट परिणाम काही होत नसेल. कशामुळं? ड्यू टू द मॅनेजमेंट ऑफ वेस्ट. आता अशी मेथड कोणती असेल? जर तुम्ही एक नाव ऐकलं असेल, कंपोस्टिंग. कंपोस्ट खत बनवलं जातं. कंपोस्टिंग म्हणजे काय? त्यामध्ये काय केलं जातं की एक मोठा असा पीठ खोदला जातो, गड्ढा खोदला जातो आणि त्याच्यामध्ये केर कचरा जे काही जमा होतं, ॲनिमल डंग असेल, हे सगळं त्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याला कव्हर केलं जातं, एक झाकण पण असतं त्याला, आणि त्याच्यामध्ये मग आपण त्याला डिकंपोज करतो विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण एक मेथड ऐकली असेल तुम्ही, वर्मी कल्चर. वर्मी कल्चर, तर ती वर्मी कल्चर म्हणजे त्यामध्ये अर्थवॉर्मच्या स्पेसीज, ज्या गांडूळ खत म्हणतोय आपण, त्या स्पेसीजना त्याच्यामध्ये रिलीज केलं जातं आणि त्यांना डिकंपोज करून तिथं त्यांच्यापासून ते फर्टिलायझर्स, खूप चांगल्या फर्टिलायझर्स ज्या आहेत, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स प्रोड्यूस करतात. तर हे आहेत इको फ्रेंडली मेथड्स. तर त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा मेथड्स आहेत, आपण ते बघूया. सेपरेशन ऑफ वेस्ट, सगळ्यात पहिलं इको फ्रेंडली, इथं लिहू आपण, इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट. सायंटिफिक अँड इको फ्रेंडली वेस्ट मॅनेजमेंट मेथड्स. ओके, त्यामध्ये फर्स्ट काय आहे मग? सेपरेशन ऑफ वेस्ट फ्रॉम दॅट सॉलिड वेट वेस्ट अँड ड्राय वेस्ट. म्हणजे सॉलिड वेट वेस्ट वेगळं ठेवणार, ओला कचरा वेगळा, कोरडा कचरा वेगळा. हे वेस्ट मॅनेजमेंटचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. याच्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे ते ठरवावं लागेल. आपण वर्मी कल्चर करायचं आहे म्हटल्यानंतर, खत बनवायचं आहे आणि आपण ड्राय वेस्ट घ्यायचं ठरवलं आहे, ज्याच्यामध्ये येतात प्लास्टिक, ज्याच्यामध्ये येतात इलेक्ट्रॉनिक वेस्ट, ज्याच्यामध्ये आहेत ग्लासेस, तर त्यांच्यापासून आपण कुठलं खत बनवू शकत नाही. तशा प्रकारच्या वेस्टना त्यांना रियूज करू शकतो, त्यांचं रिसायकलिंग करून त्याच्यापासून नव्या अजून बऱ्याचशा इक्विपमेंट्स आपण बनवू शकतो आणि त्याचा परत वापर करू शकतो. एखादी बॉटल आहे प्लास्टिकची, तर त्या बॉटलला आपण परत प्रोसेसिंग करून त्याच्यापासून दुसरी काहीतरी वस्तू बनवू शकतो किंवा बॉटल परत बनवू शकतो. तर ह्याला म्हणतो आपण रिसायकलिंग ऑफ दॅट ड्राय वेस्ट. ओके, ठीक आहे. आपण याच्यानंतर बघूया याच्या पुढच्या ज्या इको फ्रेंड मेथड्स आहेत मॅनेजमेंटच्या वेस्ट. वेस्ट मॅनेजमेंटच्या पुढच्या मेथड्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहूया.